नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते। 1971 ला भारताने पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते। बांगलादेशची निर्मिती करून भारताने पाकचे नाक असे काही कापलेले आहे की ती जखम अजूनही भरून निघालेली नाही। असे असले तरी पाकिस्तानी सैन्याची गुंडगिरी आणि माजुरीपणा मुळीच कमी झालेला नाही। पाक सैन्य केवळ वल्गनांवर जगते। पाकिस्तानावर राज्य करणारे पुढारी कोणीही असले तरी सत्ता पाकिस्तानच्या लष्कराचीच असते। अशा परिस्थितीमुळे आधीच दुभंगलेल्या पाकिस्तानला स्वतःच्या देशातील संपूर्ण जनतेचा पाठिंबा मिळत नाही। हीच खरी यांची शोकांतिका आहे। इकडे भारतातील तमाम विरोधी पक्षांनी एक सुरात सरकारला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे, तिकडे पाकिस्तानात काय दिसते तिथे सत्तारूढ पक्षाचे नेते सरकारचे ऐसी तैसी करण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत। इम्रान खान यांचा पक्ष तर पाकिस्तानातील सत्तारूढ सरकार आणि लष्कर यांच्याशी उभा दावा मांडून आहे। बहुसंख्य जनता पाकिस्तानातील लष्करशाहीला पार वेटलेली आहे। भारताने ज्या पद्धतीने योजनाबद्ध प्रकारे सामान्य जनता किंवा सैन्याला नुकसान करणारे कोणतेही पाऊल उचललेले नव्हते, त्याची प्रतिक्रिया म्हणून या पाकड्यांनी काय केले तर भारतातील वस्त्यांवर, आपल्या शाळांवर, आपल्या येथील निरपराध नागरिकांवर, धार्मिक स्थळांवर, गजबजलेल्या जागांवर हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या लष्कराने केला। तो आपल्या सेनेने सपशेल फोल ठरवला। पाकिस्तानला कधीच हे कळू शकणार नाही, आपसात कितीही मतभेद असले तरी परकीय आक्रमणासमोर आपली एकजूट दिसली पाहिजे। पाकिस्तानात नेमकी याच गोष्टीची कमतरता आहे। याचाच अर्थ असा की पाकिस्तानचे अजूनही 3-4 तुकडे होऊ शकतात। भविष्यात पाकिस्तान म्हणजे तुकडे तुकडे गँग असेल यात अजिबात वाद नाही। आज पाकचे लष्कर म्हणजे पाकिस्तान मधील फक्त पंजाब्यांचे लष्कर आहे। अशा परिस्थितीमुळे पाकिस्तानात बाबत सिंध, पख्तून आणि बलुची जनतेला अजिबात प्रेम वाटत नाही। आता युद्धाच्या आणि लढाईच्या कालखंडात बलुचिस्तान मध्ये पाकिस्तानी लष्कराची गाडी अक्षरशः उडवण्यात येते। यावरून त्या प्रांताचे मनसुबे जाहीर झालेले दिसतात। आपले सरहद्द गांधी म्हणजेच खान अब्दुल गफार खान जेव्हा भारत देशाची फाळणी झाली तेव्हा असे म्हणाले होते की भारताने आम्हाला लांडग्यांसमोर टाकून दिलेले आहे। खरोखरच हे त्यांचे वचन किती खरे होते हे आता दिसून येत आहे। भारताने नुकतीच सिंधू जल कराराला स्थगिती दिल्यावर काही दिवसांपूर्वीच काही नद्यांचे पाणी पाकिस्तानात जाऊ दिले नव्हते। परत काल भारताने त्या महानदीचे पाणी जाण्यासाठी धरणाचे दरवाजे पुरते मोकळे केले। यामुळे जलप्रलयाची परिस्थिती पाकिस्तानमध्ये सर्वत्र उत्पन्न झालेली आहे। आता तर पाकड्यांनी स्वतः शिमला करार रद्द केल्यामुळे भारताने हल्ला करणे म्हणजे कराराचे उल्लंघन आहे असे आता तरी पाकिस्तानला म्हणता येणार नाही। याला म्हणतात आ बैल मुझे मार। पाकिस्तानला कोणत्या वेळी कोणती कृती करावी याचे साधे भानही शिल्लक राहिलेले दिसत नाही। बरं, त्यांना भान तरी कुठून राहणार? संपूर्ण पाकिस्तानभर भारतीय आक्रमणाच्या रक्तरंजित छायेखाली पाकचे लष्कर अक्षरशः दळून आणि भरडून निघत आहे। आता भारताने लढाई सुरू केलेली आहे। या आरपारच्या लढाईसाठी भारताकडे सुसज्ज यंत्रणा आहे, सेनेचे मनोधैर्य आहे, जनतेचा पाठिंबा आहे आणि राजकीय नेतृत्वाची पूर्णपणे साथ आहे। या राजकीय नेतृत्वात सत्ताधारी पक्षाबरोबर सर्व मतभेद विसरून सर्वच विरोधी पक्ष सामील आहेत। हे दैव दुर्लभ दृश्य पाकिस्तानला आणि पाकिस्तानातील जनतेला केवळ बघता येते। हा त्यांचा दैव दुर्विलास आहे। भारताच्या दिग्विजय सेनेला थांबवण्यासाठी आम्हाला मदत करा हो अशी आर्त याचना त्याच पाकिस्तानचे तथाकथित पुढारी आता बेंबीच्या देठापासून करत आहे। तेव्हा पाकिस्तानच्या या याचनेला आपले मोदीजी किती भाव देतात यावरच एक संघ पाकिस्तानचे भवितव्य अवलंबून आहे। अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।